नासाची आर्टेमिस 2 मोहीम ही चंद्रापलीकडील अंधारात उजळलेली मानवाच्या जिद्दीची चांदणी आहे. आर्टेमिस मिशन हा मानवाच्या अंतराळ प्रवासातील ऐतिहासिक टप्पा. अर्धशतकाहून अधिक काळानंतर मानव पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने झेपावला आणि ही झेप शक्य झाली ती अत्याधुनिक ओरियन स्पेसक्राफ्ट आणि अतिशक्तिशाली LSS रॉकेटमुळे. 2 एप्रिल 2026ला फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेस लॉन्च सिस्टीमच्या साहाय्यानं ओरियन स्पेसक्राफ्टनं उड्डाण घेतलं आणि काही मिनिटातच ओरियन पृथ्वीच्या कक्षेत पोहोचलं. यानंतर ट्रान्सलुनार इजेक्शन हा मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. ओरियनच्या सर्व्हिस मॉड्यूलमधील मुख्य इंजिन प्रज्वलित झाले आणि अंतराळवीरांनी चंद्राच्या दिशेने भरारी घेतली. यानाचा वेग होता तब्बल 40,000 किलोमीटर प्रति तास. विचारात पडलात ना? फक्त 4 दिवसात सुमारे 3.8 लाख किलोमीटरचा प्रवास करत हे यान चंद्राजवळ पोहोचलं. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात प्रवेश करताना ओरियनचा वेग आणि कक्षेत अचूक बदल करण्यात आले. हे मॅन्युअर इतके नाजूक असतात की अगदी क्षुल्लक कोणातील चूकही संपूर्ण मोहिमेला धोक्यात आणू शकते. या उड्डाणादरम्यान अंतराळवीरांनी चंद्राच्या फार साईड म्हणजेच अदृश्य बाजूचे असंख्य फोटो टिपले. चंद्राच्या क्षितिजावर उगवणाऱ्या मावळणाऱ्या निळ्या रंगाच्या पृथ्वीची प्रतिमा विलोभनीय. या प्रतिमेनं अख्ख्या जगाच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पण या मोहिमेचा खरा नायक म्हणजे ओरियन स्पेसक्राफ्ट. ओरियन 2 मुख्य भागांनी बनलेला आहे, क्रू मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूल. क्रू मॉड्यूल म्हणजे कॅप्सूल. ओरियन कॅप्सूलमध्ये 4 अंतराळवीर 21 दिवसांपर्यंत राहू शकतात. यात अत्याधुनिक लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे जी ऑक्सिजन पुरवते, कार्बन डायऑक्साईड काढून टाकते आणि कॅप्सूलमधील तापमान नियंत्रित ठेवते. या कॅप्सूलचा मुख्य भाग म्हणजे प्रेशर व्हेसल, जो 7 ॲल्युमिनियम मिश्रधातूंच्या भागांपासून बनलेला असून अत्यंत मजबूत आणि हवाबंद आहे. रिॲक्शन कंट्रोल थ्रस्टर्स म्हणजे 12 छोटे इंजिन्स यानाची दिशा आणि स्थिरता राखतात. सर्व्हिस मॉड्यूलमध्ये 33 इंजिन्स असतात जे प्रपल्शन, वीज आणि जीवनावश्यक संसाधने पुरवतात. या स्पेसक्राफ्टवर 4 मोठ्या सोलार पॅनल्सद्वारे वीज निर्माण केली जाते जी 2 घरांना पुरेल इतकी असते. या मोहिमेत अंतराळवीरांनी केवळ प्रवासच केला नाही तर अनेक महत्त्वाच्या चाचण्या केल्या, ज्यात मॅन्युअल पायलटिंग, इमर्जन्सी प्रोसिजर्स आणि स्पेस सूट्स टेस्टिंगचा समावेश आहे. अवतारसारख्या प्रयोगांद्वारे मायक्रोग्रॅव्हिटी आणि डीप स्पेस रेडिएशनचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. जवळपास 10 दिवसांच्या या प्रवासात अंतराळ यानाने एकूण 6.9 लाख मैलांचा प्रवास केला आणि अपोलो 13चा विक्रम मोडला. आणि मग सर्वात थरारक क्षण, पृथ्वीवर परतण्याचा. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना ओरियनचा वेग आणि तापमान प्रचंड वाढतं, पण हीट शील्ड या सगळ्यांना तोंड देतं. सुमारे 23,000 फूट उंचीवर फॉरवर्ड बे कव्हर वेगळं होतं आणि पॅराशूट सिस्टीम कार्यान्वित होते. स्टेप बाय स्टेप 11 पॅराशूटच्या मदतीने यानाचा वेग 25,000 माइल्स प्रति तासांवरून फक्त 20 माइल्स प्रति तास इतका कमी केला जातो. आणि अखेर अमेरिकी प्रमाणवेळेनुसार 10 एप्रिल 2026 ची सायंकाळ सॅन दिएगो किनाऱ्याजवळ प्रशांत महासागरात ओरियन स्पेसक्राफ्टच्या कुपीचे स्प्लॅशडाऊन झाले. यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास नासा आणि अमेरिकन नौदलाच्या टीमनं अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. ही केवळ एक यशस्वी मोहीम असे म्हणता येणार नाही, तर भविष्यातील आर्टेमिस 3 आणि मंगळावरील मानवी मोहिमांसाठीची मजबूत पायाभरणी आहे. आर्टेमिस 2 मोहीम ही मानवाच्या अमर्याद जिज्ञासेची, विज्ञानाच्या प्रगतीची आणि विश्व जिंकण्याच्या स्वप्नांची सुरुवात आहे.